जिंदगी के चार कड़वे सच. मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात एक गोष्ट शोधत असतो, शांती, समाधान आणि लोकांकडून मिळणारी मान्यता. पण काही कडू सत्य आहेत ज्याला आपण जितकं लवकर स्वीकारतो तितकं आयुष्य सोपं होतं. आज मी तुम्हाला आयुष्यातले 4 कडवे पण खरे सत्य सांगणार आहे, जे ऐकायला कठीण आहेत पण समजले तर तुमचं आयुष्य बदलून टाकतील. सत्य क्रमांक 1. तुम्ही कधीच सगळ्यांना खुश करू शकत नाही. तुम्ही कितीही चांगले असाल, कोणासाठी कितीही सॅक्रिफाईस करा, कितीही लोकांसाठी जगा, तरीही काही लोक तुमच्याबद्दल चुकीचाच विचार करतील. का? कारण लोक तुमच्याकडे त्यांच्या नजरेतून बघतात, तुमच्या मनातून नाही. एक माणूस आणि त्याचा मुलगा गाढव घेऊन चालले होते. थोडंसं पुढे आल्यावर पहिल्यांदा लोक म्हणाले, काय मूर्ख आहेत, दोघंही चालतायत. गाढव कशासाठी आहे? लोकांचं बोलणं ऐकून मग बाप गाढवावर बसला. तेव्हा लोक म्हणाले, किती निर्दयी बाप आहे, स्वतः गाढवावर बसला आणि मुलाला चालवतो. तेव्हा लोकांचे बोलणे ऐकून मग मुलगा बसला. लोक म्हणाले, आजकालची मुलं बघा, बापाला चालायला सांगतो आणि स्वतः आयटीत गाढवावर बसला आहे. शेवटी दोघं बसले. तेव्हा लोक म्हणाले, किती निर्दयी बाप आणि मुलगा आहे, बिचाऱ्या गाढवावर दोघे बसले आहेत, किती अत्याचार करतात त्या गाढवावर. समजलात? लोकांना खुश करणं अशक्य आहे. रिॲलिटी चेक करा. तुम्ही घरात परफेक्ट असाल तरी बाहेर कुणीतरी तुमच्यावर टीका करणारच. तुम्ही ऑफिसमध्ये बेस्ट असाल तरी कुणीतरी जलस होणारच. तुम्ही सोशल मीडियावर चांगलं करत असाल तरी कुणीतरी हेट देणारच. मग काय करायचं? लोकांना खुश करण्यासाठी जगायचं थांबवा. स्वतःला खुश करण्यासाठी जगायला सुरुवात करा. कारण जे लोक आज तुमच्यावर टीका करतात तेच उद्या तुमच्या सक्सेसला सल्यूट करतील. आयुष्य खूप छोटं आहे. लोकांचा अप्रुव्हल मागण्यात घालवण्यासाठी नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगा. मित्रांनो, पहिलं सत्य आपण ऐकलं, तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही. आता दुसरं सत्य, जे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण आपण मान्य करत नाही. सत्य क्रमांक 2. जबाबदारी कधीच संपत नाही. लहानपणी वाटायचं मोठं झालो की लाईफ सेट होईल. मोठे झालो मग वाटलं नोकरी मिळाली की टेन्शन संपेल. नोकरी मिळाली मग वाटलं लग्न झालं की सगळं स्टेबल होईल. लग्न झालं मग वाटलं थोडे पैसे साठले की शांत बसू. पण खरं काय झालं? जबाबदाऱ्या वाढत गेल्या, अपेक्षा वाढत गेल्या आणि त्याच्यासोबत मनावरचं ओझंही वाढत गेलं. रिॲलिटी ऑफ लाईफ. आयुष्यात असा एकही स्टेज नाही जिथे जबाबदारी संपते. विद्यार्थी असाल तर अभ्यासाची जबाबदारी, नोकरीत असाल तर परफॉर्मन्सची जबाबदारी, लग्न झालं तर नात्यांची जबाबदारी आणि आईबाबा झालात तर मुलांची जबाबदारी. कधी कधी असं वाटत नाही का, बस आता थोडा वेळ मिळावा, काहीच टेन्शन नसलेलं आयुष्य जगावं. पण हे फक्त स्वप्न आहे. मग खरं उत्तर काय आहे? जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं नाही, त्यांना समजून घेणं आहे. जबाबदारी ओझं नाही, ती तुमच्या अस्तित्वाची किंमत आहे. जर तुमच्यावर जबाबदारी आहे म्हणजे कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतो. कुणाचं आयुष्य तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहात. असा माइंडसेट शिफ्ट करा. माझ्यावर इतकं बर्डन आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्यावर इतकी जबाबदारी आहे कारण मी कॅपेबल आहे. कमजोर लोक जबाबदारीपासून पळतात आणि स्ट्रॉंग लोक ती स्वीकारतात. एक बाप रोज 12-12 तास काम करत होता, थकलेला, तणावात. कोणी विचारलं, इतकं का करतोस? तो हसून म्हणाला, कारण घरी माझी वाट बघणारी 3 माणसं आहेत आणि त्यांचं हसू माझ्या थकव्यापेक्षा मोठं आहे. हीच खरी ताकद आहे. आयुष्य सोपं नाही पण मिनिंगफुल नक्की आहे. जबाबदाऱ्या संपणार नाहीत पण त्या तुम्हाला अशा माइंडसेटने मजबूत बनवतील. मित्रांनो, पहिल्या 2 सत्यांनी आपण एक गोष्ट समजून घेतली, सगळ्यांना खुश करता येत नाही आणि जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत. पण आता जे सत्य आहे ते मनाला थोडं जास्तच लागणार आहे. सत्य क्रमांक 3. लोक तुमची कदर करणार नाहीत. तुम्ही कुणासाठी कितीही करा, तुमचं 100% द्या, त्यांच्यासाठी स्वतःला विसरा, तरीही लोक तुमची किंमत ओळखतीलच असं नाही. रिॲलिटी चेक करा. तुम्ही रोज घरासाठी झटता, कोणी धन्यवाद म्हणतं का?
तुम्ही मित्रांसाठी नेहमी अवेलेबल असता. तुम्हाला गरज असताना किती जण उभे राहतात. तुम्ही नातं टिकवण्यासाठी कॉम्प्रोमाइज करता, पण समोरच्याला त्याची जाणीव असते का? कधी कधी वाटतं मी इतकं सगळं करतो, पण माझ्यासाठी कोण आहे? पण हेच खरं आहे. लोक कदर का करत नाहीत? कारण जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते. तुम्ही नेहमी अवेलेबल असता तर तुमची व्हॅल्यू कमी होते. तुम्ही नाही म्हणत नाही म्हणून लोक गृहीत धरतात. तुमचा चांगुलपणा लोकांची सवय बनते आणि सवयीची किंमत नसते. याचा अर्थ काय? लोक वाईट आहेत का? नाही. तुम्ही चुकीचे आहात का? नाही. पण तुमचा बॅलन्स चुकतो आहे. मग काय करायचं? नाही म्हणायला शिका. स्वतःची व्हॅल्यू ओळखा. सगळ्यांसाठी नाही, योग्य लोकांसाठी जगा. एक गोल्डन रूल, तुम्ही स्वतःची कदर केली नाही तर जगही करणार नाही. तुम्ही ऑप्शन नाही, तुम्ही अपॉर्च्युनिटी आहात. पण आधी स्वतःसाठी तरी बना. लोक बदलणार नाहीत, पण तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवू शकता. स्वतःसाठी उभं राहायला शिका, तेव्हा जग तुमच्यासाठी उभं राहील. मित्रांनो, आपण 3 सत्य ऐकली. सगळ्यांना खुश करता येत नाही. जबाबदाऱ्या संपत नाहीत. लोक नेहमी कदर करत नाहीत. आणि आता सगळ्यात मोठं सत्य, सत्य क्रमांक 4, तुम्ही कुणाचं आयुष्य बदलू शकत नाही. आपण अनेकदा प्रयत्न करतो कुणाला योग्य मार्ग दाखवायचा, कुणाला चुकीपासून थांबवायचा, कुणाचं आयुष्य सुधारायचा. पण जर त्या व्यक्तीला स्वतः बदलायचं नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. रिॲलिटी चेक करा. तुम्ही कितीही समजावलं, कितीही वेळ दिला, कितीही प्रेम दिलं तरी बदल होणार नाही. कारण जोपर्यंत तो स्वतः ठरवत नाही. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? तुम्ही एखाद्याला वाचवायचा प्रयत्न केला, पण शेवटी तुम्हीच थकलात, तुटलात, कारण तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. सत्य तर हेच आहे. प्रत्येकजण त्याच्या कर्माचं फळ भोगतो आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. मग काय करायचं? मदत करा, पण स्वतःला हरवू नका. मार्ग दाखवा, पण जबरदस्ती करू नका. प्रेम करा, पण स्वतःच्या मर्यादा ठेवा. तुम्ही कुणासाठी दीप होऊ शकता, पण त्याच्या वाटेवर चालणं त्यालाच करावं लागेल. एक आई तिच्या मुलाला वारंवार सांगत होती, हे करू नकोस, तुझं नुकसान होईल. पण मुलगा ऐकत नव्हता. एक दिवस तो पडला, जखमी झाला. तेव्हा त्याला समजलं आईचं बोलणं चुकीचं नव्हतं. पण वेळ येईपर्यंत तो बदलला नाही. हेच आयुष्य आहे, हे समजून घ्या. तुम्ही सगळं कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना वाचवू शकत नाही. आणि ते तुमचं कामही नाही. तुमचं काम आहे स्वतःचं आयुष्य योग्य जगणं. मित्रांनो, सगळ्यांना खुश करू नका. जबाबदाऱ्यांपासून पळू नका. स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. आणि सगळ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्य सोपं नाही, पण स्पष्ट आहे. स्वतःला समजून घ्या, जग आपोआप समजेल. स्वतःवर काम करा, जगावर नाही. आणि जिथे तुम्ही आहात तिथून सुरुवात करा. शेवटी एकच सांगेन, चिंता सोडा, थोडं स्वतःसाठी जगा. कारण आयुष्य तुमचं आहे, दुसरं कोणाचं नाही.